मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आज जागतिक महिला दिन आहे. तर त्या महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्या सबस्क्रायबर ज्या महिला आहेत त्यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा. त्याच्यानंतर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. मित्रांनो, आपण शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीमध्ये जर मायनस झालं, शेअर मार्केट जर पडलं, तर आपल्याला भीती वाटायला लागते की आपले पैसे मायनस होतील का. आज जर पाहिलं तर शेअर मार्केट हे ऑल टाईम हायवर चालू आहे. सेन्सेक्स असेल, निफ्टी 50 असेल तर ते एकदम वरच्या लेवलला चालू आहे. आणि अशा वेळेस कोणीही सांगायला नको, आपल्यालाच कळायला पाहिजे की जेव्हा मार्केट ऑल टाईम हायवर राहतं आहे तर ते करेक्शन दाखवणारच आहे. तर हे आपण लक्षात ठेवून चाललं पाहिजे की मार्केट हे करेक्शन दाखवणार आहे. अशीच एक बातमी आता आलेली आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही. मी मार्केट पडणार आहे सांगतोय म्हणजे आपल्याला घाबरायचं गरज नाही आहे. बातमी बघा. शेयर बाजार में आने वाले दिनों में 2000 से 3000 पॉइंट्स की गिरावट आने का खतरा है. तो शेयर बाजार की गिरावट देखकर भले ही आपकी सांस फूलने लगती है, लेकिन बेयर में खेलने वाले लोगों के लिए एक मौका चांदी काटने का होता है. पिछले कुछ महीनों से शेयर बाजार में लगातार तेजी जारी है. इस दौरान निवेशकों ने स्मॉल कैप और मिड कैप से ज़बरदस्त मुनाफा बनाया है. आता मला सांगा की स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये बऱ्याच लोकांनी पैसा बनवला आहे असं यांचं म्हणणं आहे. पण आपला पोर्टफोलिओ तर प्लस झालेला नाही. मग ज्या कंपन्या वाढल्यात त्या कंपन्यांना धोका आहे. ज्या की बिना अर्निंगच्या वाढलेल्या आहेत तर त्या कंपन्या पडू शकतात. आणि हे आपण बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये बघतो की ज्या कंपन्याचे प्रॉफिट वाढत नाहीत, प्रॉफिट न वाढणाऱ्या कंपन्या जर वाढत असतील तर त्या एक ना एक दिवस खाली येणारच आहे. तर क्या यह रैली आने वाले दिनों में भी जारी रह सकती है. तर हे तर ते शक्य नाही की बिना अर्निंगचे जे कंपनी वाढत आहेत त्या कंपन्या कंटिन्यू वाढत राहतील, असं हे शक्य नाही. पुढे बघूया. मार्केट वैल्यूएशन के बारे में शाह ने कहा है कि दुनिया के दूसरे देशों में बड़े बैंकों का पी 8, 9 या 10 हो सकता है. इंडिया में यह 19, 20 और 25 आहे. आता बँकेचा जो पी पाहिला तर आपण HDFC बँकेचा पी परवा आपण पाहिलेला होता की 15चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मीडियम जर जो सर्वसाधारण जो पी आहे तो 25 पर्यंत असेल तरी सर्वसाधारण मानला जातो. तरीही बँकेचा पी खाली आहे. यांचं असं म्हणणं आहे की इतना ज़्यादा पी जारी रहने वाला नहीं है. देर सवेर इसकी गिरावट ग्लोबल स्टैंडर्ड तक आ जाना है तय है. HDFC बैंक और दूसरे बैंक के स्टॉक में 50% तक गिरावट आ सकती है. तर मला सांगा, ह्या बँकेमध्ये 50% बँका पडतील म्हणजे HDFC बँक आज 1400 वर जर चालू असेल ती 700 वर येईल असं यांचं म्हणणं आहे. पुढे बघूया. किस स्टॉक की बजेगी बैंड. मौजूदा बाजार में निवेशकों को क्या करना चाहिए, इस पर शरद शाह की सलाह है कि लॉन्ग टर्म में अगर अच्छे शेयर मिले तो पोर्टफोलिओ में शामिल करें. मी बातमी फक्त ह्याच्यासाठीच तुम्हाला दाखवलेली आहे की शेअर मार्केट वर जाईल खाली जाईल हे न पाहता जे शेअर चांगले आहेत लॉन्ग टर्मसाठी ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करा. ही संधी आहे. आणि मी दरवेळेस हेच सांगत असतो, बातमी कोणती येऊ, वाढली तरी बातमी येणार आहे, पडलं तरी बातमी येणार आहे. तर त्याच्यावर लक्ष न देता आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष द्या, चांगले शेअर ॲड करा, तर लॉन्ग टर्ममध्ये आपला फायदा होईल. और जो शेयर कमज़ोर फंडामेंटल्स के बावजूद हाई वैल्यूएशन उन शेयरों के शॉर्ट सेल करे. म्हणजे कमजोर फंडामेंटल म्हणजे ज्यांचे सेल्स किंवा प्रॉफिट वाढले नाहीत ते जर हाय वैल्यूएशन असेल त्यांची वर गेलेले असतील तर ते पडणार आहेत. शाह की स्ट्रैटेजी मार्केट से अलग है और इस वजह से उन्हें कई बार आलोचना का भी शिकार होना पड़ा है. इतना ही नहीं, बाजार के रैली के बीच जब भी शाह बेरिश ट्रेड की बात करते हैं तब तो भी उनका मजाक उड़ाया जाता है. अगर आप भी शरद शाह की बात पर भरोसा कर रहे हैं तो जान लीजिए कि आने वाले दिनों में प्राइवेट सेक्टर बैंकों में बड़ी गिरावट आ सकती है. पुढे बघूया. फिर कहाँ बनेगा पैसा. इथं बघा. आपको भले ही ट्रेडिंग पसंद है लेकिन शाह का पक्का मानना है कि लॉन्ग टर्म से ही पैसा बनता है. हे लक्षात ठेवा
की कधीही लॉंग टर्ममध्येच पैसा बनतो, शॉर्ट टर्ममध्ये पैसा बनत नाही। किंवा ट्रेडिंग जर करत असाल तर ट्रेडिंग सिर्फ वक्त बिताने का जरिया है। उनका साफ कहना है कि आप ट्रेडिंग से मोटा पैसा नहीं बना सकते। शरद शाह के मुताबिक शेयर बाजार की रॅली अगले 1 साल में हवा होने वाली है। होऊ द्या, हे जे व्हायचं ते होऊ द्या, पण ह्याच्यावरून एक लक्षात येतंय की तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर, तुम्हाला मोठा पैसा बनवायचा असेल तर तुम्ही ह्या वेळेस संधी आहे। बरेच स्टॉक जर तुम्हाला चांगले स्टॉक, फंडामेंटल चांगले असलेले स्टॉक जर खाली मिळत असतील तर ते स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करा, म्हणजे भविष्यात तुमचा पैसा बनेल। त्यामुळे मार्केट पडेल हे म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही। भलेही तुमचा पोर्टफोलिओ थोडाफार मायनस प्लस होत असेल, होऊ द्या, पण चांगले स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केले तर भविष्यात नक्कीच पैसा बनणारच आहे। बाय ऑन डिपची युक्ती वापरा, म्हणजे जास्तीत जास्त पैसा बनण्याची शक्यता ही वाढत राहते। कधीही शेअर पळणाऱ्याच्या मागं लागू नका, वर शेअर खरेदी करू नका, तर तो खाली 20-25% खाली आल्यानंतर मग तिथून तुम्ही खाली खरेदी करायला चालू करा। त्याचे 4-5 भाग करा तुमच्या खरेदीचे आणि थोडी थोडी क्वांटिटी खाली खाली जसा जसा येईल, सपोर्ट त्याचे खाली खाली सरकत असतील तर प्रत्येक सपोर्टला थोडी थोडी क्वांटिटी खरेदी करा, म्हणजे तुमच्याकडे क्वांटिटी वाढेल आणि तुमची बाईंग प्राईस पण खाली येईल। असा पैसा बनतोच, त्यामुळे हे लक्षात ठेवा। आता मागं याशो इंडस्ट्रीज पळाला होता, 1700हून डायरेक्ट 2400 पर्यंत गेला होता। 2-3 दिवस 20-20% वाढलेला आपण पाहिलेला होता। तर अशा पळणारे शेअर बघून आपण काय करतो, तो घ्यायला पाहतो। तर असे शेअर जर घेतले तर मग आपला लॉस होतो। तेच जेव्हा खाली राहतात त्यावेळेस आपण त्याला घेत नाहीत। तुम्हाला उदाहरण द्यायचं ते उदाहरण देतो की एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्यानं काय केलं की नुकताच भाजीपाला मार्केटमध्ये तो एंट्री केली त्यानं। मग त्यानं काय केलं की दुसरे व्यापारी, समजा कांदा आहे, कांदा खरेदी करतात की 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये असा कांदा किलो मिळायला लागला। ठोकमध्ये हे व्यापारी काय करतात, खरेदी करतात आणि तोच 50, 40, 60, 70, 80 पर्यंत गेला तर विकून टाकतात, फायदा घेतात। पण तो नवीन व्यापारी जो होता, जसे आपण नवीन इन्व्हेस्टर आहोत शेअर मार्केटमध्ये, म्हणजे शेअरचं हे मार्केट आहे, इथे शेअर खरेदी आणि विक्री केले जातात। तसंच भाजीपाल्याचं मार्केट आहे, तसंच कपड्याचं मार्केट आहे, तसंच सोन्याचं मार्केट, सोन्या चांदीचं मार्केट आहे, तिथं ते खरेदी आणि विक्री केले जातात। इथं आपण आलो तर आपण कधीही वरच्या लेवलला खरेदी का करायची? मग हे जर खाली आल्यावर 1 रुपयाला, 2 रुपयाला, 3 रुपयाला, 5 रुपयाला किलो असल्यावर खरेदी करतात आणि वर गेल्यावर विकतात, तर तो नवीन जो व्यापारी होता त्यानं काय केलं, 1, 2, 3 रुपयाला, 5 रुपयाला खरेदी केली नाही। कारण त्याला असं वाटत होतं की आपण अजून कांदा जो 5 रुपयाला, 4 रुपयाला जो होता तो अजून खाली येईल आणि 50 पैशाला येईल, 1 रुपयाला येईल, असं त्याला वाटत होतं, म्हणून त्यानं खरेदी केला नाही। मग तो नुसता बघत होता आणि मग कांदा 10 रुपये झाला। 10 रुपये झाल्यानंतर मग बातम्या यायला लागल्या की पुन्हा कांदा 5 रुपये होणार आहे। मग त्यानं पुन्हा खरेदी केली नाही, कांदा 20 रुपये झाला आणि 20 रुपये झाल्यानंतर पुन्हा बातम्या यायला लागल्या की पुन्हा कांदा 4 रुपये, अशा बातम्या येतच राहतात आपल्या शेअर मार्केटमध्ये। ह्याच बातम्या येतात की पुन्हा कांदा 5 रुपये येणार आहे, त्यानं पुन्हा खरेदी केली नाही। असं करत करत कांदा 50 रुपये झाला। 50 रुपये झाल्यानंतर मग त्याला वाटलं की आता कांदा पळायला लागला, मग काय करावं, घ्यावा की नाही, ह्या विचारात कांदा 70-80 पर्यंत गेला तो कांदा, आणि मग तो पळायला लागला। तर 80 पर्यंत गेलेला कांदा त्याला खरेदी करावं का नाही हा विचार येत होता। मग 80 रुपये गेलेला हा कांदा त्यानं तिथं खरेदी केला, कारण त्यावेळेस बातमी अशी आली होती की कांदा 200 रुपये जाणार आहे, 200 रुपयापर्यंत कांदा जाणार। मग त्यानं 80 रुपयाला खरेदी केला आणि तिथून तो 100 रुपयापर्यंत गेलाय आणि तिथून जो पडला तो 10 रुपयाला आला। तर 10 रुपयाला आल्यानंतर तो कांदा त्यानं मग काय करावं, तो टिकला का तिथं खरेदी करते वेळी? खरेदी केली त्यानं, पण मग तो खाली येऊ लागल्यावर टिकला का? त्यानं 40-50 रुपयाला विकून टाकला, म्हणजे 80 रुपयाला घेतला आणि मग 50 रुपयाला विकला। तसं आपण काय करतो, पळणारे जे शेअर आहे त्याच्या मागं लागतो। मग तोच जर खाली असतील तर आपण त्याला घेत नाहीत। खाली असल्यानंतर खरेदी केली तर आपला पैसा निश्चित बनतो। वर खरेदी करा, 80 रुपयाला कांदे खरेदी करत असेल तर आपल्याला कळू लागलं ना ते हा माणूस मूर्ख आहे, इतक्या महागमध्ये कांदा घ्यायला नाही पाहिजे। पण त्याला त्यावेळेस बातमी आली की 200 रुपयाला जाणार। तसाच एखादा शेअर जर बातमी आली की तो 500 रुपयाला जाणार आहे, 1000 रुपयाला जाणार आहे, आपण खरेदी करतो आणि मोठे लोक विकून मोकळे होतात आणि आपण अडकून पडतो। तर असं न करता खाली खरेदी करा, म्हणजे आपला पैसा बनेल। याशो इंडस्ट्रीज जो शेअर गेला होता त्याचा आपण बघूयाच, तेवढाच एक शेअर पाहणार आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे।
याशो इंडस्ट्रीज ही केमिकल कंपनी आहे. तुम्ही बघू शकता फूड अँटीऑक्सिडंट आरोमा केमिकल ह्या केमिकल बनवते आणि ही एक्सपोर्ट पण करते युरोप, अमेरिका, मिडल ईस्ट अँड एशिया. तर ही कंपनी मागं पळाली होती. हिचं मार्केट कॅप पाहिलं तर 2000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळतंय. करंट प्राईस 1768 आहे आणि 36चा PE आहे. आता ही तीच कंपनी जी पळाली होती, बऱ्याच लोकांनी त्यावेळेस घेतली असेल. आता कोणी खरेदी करणार नाही, कारण आता सपोर्टवर आलेली आहे. म्हणूनच मी ही चर्चेला आणलेली आहे आणि कंपनी चांगली आहे. ROCE जर पाहिला तर 22चा ROCE आहे. ROE 31चा आहे. 10ची फेस व्हॅल्यू आहे, म्हणजे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो. सेल्स जर पाहिले या कंपनीचे सेल्स बघू शकता 2015 पासूनचे आहेत. 169 करोडचे सेल्स, 180, 195, 250, 340, 297. हे कोविडचा फॉल 359, 614 करोड, 670 करोड आणि 3 क्वार्टरचे आता 567 करोडचे आलेले आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर नेट प्रॉफिट बघू शकता 0 आहे. त्याच्यानंतर 2 करोड, 4 करोड, 8 करोड, 12, 21, 53, 64 आणि 3 क्वार्टरचे आता 55 आलेलं आहे. प्रॉफिट आणि सेल्स कंपनीचे दोन्हीही चांगले आहेत. इथं तुम्ही बघू शकता की सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. स्टॉक प्राईस CAGR पण 5 वर्षाची 70, 3 वर्षाची 93 मिळालेले आहेत. आता या कंपनीचं प्रोमोटर होल्डिंग बघा. प्रोमोटरला माहीत असतं की पुढं काय होणार आहे. डिसेंबर 2021ला 70.84ची होल्डिंग आता 72.33 झालेली आहे. म्हणजे कंपनी काहीतरी करणार आहे. तिचं भविष्य काय आहे ह्या प्रमोटरलाच माहीत आहे. म्हणून ह्या प्रमोटरनं कसा स्टेक वाढवला ते तुम्ही इथं बघू शकता. पब्लिक जर पाहिली तर 27% पब्लिक आहे. थोडीशी FIIनं गुंतवणूक केलेली आपल्याला इथं दिसत आहे. चार्ट जर पाहिला तर चार्ट बघा, हा 2400ला गेला होता. 2 आठवड्यातच शेअर 2400 पर्यंत पोहोचला होता. आता पुन्हा तो खाली आलेला आहे आणि इथं त्याचा जो 1900चा सपोर्ट होता तो पण त्यानं घेतलेला नाही. तिथूनही तो खाली आला आणि आता 1761 वर चालू आहे. आता ही कंपनी तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवा, कारण पुन्हा ही त्या रेंजमध्ये आली ज्या रेंजमध्ये मागच्या 2 वर्षापासून ही कंपनी चालत आहे. तरीही तुम्ही वॉच लिस्टमध्ये ॲड करा. 1600वर ती सपोर्ट घेऊ शकते किंवा आताही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आताही ही कंपनी खरेदी करू शकता. कोणताही कॉल नाही, पण चार्टवरून असं दिसतंय आणि कंपनी 2000 करोडचीच आहे, छोटी आहे, पैसा बनवून देऊ शकते आणि फंडामेंटल कंपनीचे सेल्स प्रॉफिट दोन्ही चांगले आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक तुम्ही करून ठेवू शकता. मित्रांनो, तुम्ही अभ्यास करून या कंपन्या खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घ्यावा. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आहे. हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला तुम्ही तुमच्या WhatsApp ग्रुपवर शेअर करा. त्याचबरोबर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.